ना असा हसबंड भेटला पाहिजे किंवा साडी नाही घालू देऊ कंटिन्यू. तर खरंच तसा भेटलेला आहे. देवान माझी प्रार्थना ऐकलेली. तुम्ही बोलणार काय गरज आहे मग एवढी व्हिडिओ काढायची लगे वरती जायची. पण काढावं लागतं हाय की नाही बरं. ते बोलणार अरे बाप पहिले पप्पाला कसं होतं अहो पण सगळे आपण तेच करतो ना. अरे बाप मी तसं बोललेच नाही पण कापून दिले ते अशी डेअरिंग पाहिजे बोलायची बायकोला. सांगतोय तोंडावर बोलायची डेअरिंग पाहिजे. नाही पण सांगता ना तुम्ही बापरे तुम्ही असं आलं पाणी आणलं पाणी आणलंय असं झालं जाती अशी पाणी नाही झालं आत्ताच खोललेलं आहे ना जास्त वेळ नाही. अरे वा काय बनवलं डाळ आहे. तुम्हाला डाळ दिसते आता आता थांबा. मटकी मटकी पहिले पिऊन घेणार पाणी नंतर बनव. ते पहा आणि मस्त फ्लावर बनवलेली आहे. फ्लावर फ्लावर काढून दिलेली इकडे तू फ्लावर फ्लावर आहे. अरे पत्ता गोबी फ्लावर म्हणते फ्लावर आता मला समजलं हिला फ्लावर बोलतात. पत्ता गोबी आहे हा आणि आज भाकरी मला आणि जेवण चपात्या. जाऊ द्या आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायचंय लय वेळ होणार आहे त्याच्यामुळे आपण जेवण करून जाऊ. मला जेवण जायचंय कारण लय भूक लागते गाईज मग काय कस काय कस काय याच्यामुळं कस काय म्हणजे नाही जर 6 मंथ लागल्यापासून खरंच भूक लागते मला असं वाटतं. आता किती महिने चालू आहे आता 7वा मग तुला माहित नाही काय नाही ऑडियन्सला नव्हतं माहित ना त्याच्यामुळे. आज किती वाजले आता 11:30 वाजत आले. हा बरं शाळा स्कूल असले की लवकर स्वयंपाक होतो आणि जर सुट्टी असली की 12-1 वाजता डायरेक्ट स्वयंपाक. मग लवकर उठती ना तू स्कूल असले. सॅटर्डे संडे सुट्टी असली की लवकर जात पण नाही. मॅडम बोलली त्याला रोज पाठवायचं शाळेत. ते सुट्ट्या मारली होती ना एक. मग ते पावसामुळे सुट्ट्या राहतेच ना नाही पावसाळ्यात सुट्ट्या वेगळ्या होत्या नंतर एक सुट्टी दिली होती. त्या दिवशी आपण बर्थडे सेलिब्रेट केला मग रात्री झोपलो 4-5 वाजता मग कसं हा जागणार त्याला सांगितलं मॅडमला. अशाची टेस्ट जाते नारळ पाण्याची. किटले ग्लास देऊ का बरं झालं आणलं. किटेश ते आशाला फोन नव्हता लावला. इकडं मस्त मी मटकी बनवली झणझणीत तर्रीवाली. हे भांडे राहिले घासायचे अर्धे. आपली कामवाली घासून गेली अर्धी. आमची कामवाली काल बसून आलेली आमची आता काल कामवाली आलेली आहे 12 तारखेला. बिचारी आली 4 दिवस लागतात गावाने यायला माहितीये का. आता आली तर अर्धे घासून गेले. पाणी आहे का नारळ पाणी नारळ पाणीच आहे. किटली पण आवडते आपले. एक ते टाका ना ते टाका ते पण फोडा. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं सिनोरिटा. तुम्हाला भूक लागत असेल पण खाल्ली यावरती जा. त्या दिवशी लवकर आलते तुम्ही पण या बाई आमचा किटू दादा बा अर्धी चपाती खातोय. अर्धी चपाती फिनिश केलेली भाजी. खाता नाहीत ना कधी शिकन स्वतःच्या हाताने खायलं. तुम्ही कधी शिकले होते. मी लहानपणी शिकलो. तुम्ही लवकर शिकले असेल मला माहिती. हे असंच खराब होऊन जाते लवकर खाऊन गेलं पाहिजे. त्या दिवशी त्याला बुरा आला होता फ्रीज मध्ये. आमच्या किटू दादाला आज गिफ्ट भेटलंय वाटतंय. एका पोराचा बर्थडे होता तर गिफ्ट दिलेलं आहे. स्केल आणि ते किती वेळेस हारून टाकलेलं आहे त्याने. चांगलं भेटतंय स्कूलमध्ये बर्थडे असलं तर. हा पेन्सिल हे ते मला नारळ पाणीच प्यायचं राहिले. चला मी आवडते लवकर मला आंघोळ करायची. धर जा आणि फाईल घेऊन त्या बाईला प्रिंट आहे. किटू दादा तू येऊ नका ना किटीने कपडे नाही घातले. काय करायचंय प्रिंट काढून दे तिला. कशी द्या हा ती काही बोलली ना मग आधार कार्ड खाली गेले मला वाटलं. रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मी फॉर्म मध्ये पाठवलेले आहे ना डॉक्युमेंट्स तुम्हाला. ठीक आहे हा त्याच्यामध्ये कार्ड आहे आणि फाईल पण आहे बरं. चल आणि नीट विचारा तिला नीट म्हणजे काय काय लागते परत काय करायचं. बरं ठीक जा तोपर्यंत मी किट्टीला जेव घालतो. जेव हा आमची किट्टी बघितलं झोपली झोपलेली आमची किट्टी. कोण झोपते असं. अच्छा कोण झोपते बाप्पा. अच्छा कोण झोपते बाप्पा. अच्छा ढुंगांवर कोण करून झोपतय तोंडात बोट घालून. मागं पडसान ती. माझ्याकडे बघितलं मी काय घातलंय. माझी मामान खाली होती. मी बघितलं काय घातलंय तर. साडी घातलेली. कशी दिसते कशी दिसते भारी दिसते. तू कधी उठणार आहे आता. डायरेक्ट 5 वाजता. डायरेक्ट 5 वाजता. 5 वाजले ना पिल्लू. मग मोबाईल मध्ये जाऊन बघ किती वाजले.
अरे मोबाईल मध्ये जाम बघले किती दादा. मी मोबाईलने भटकत. मी 4चा टाइम लावला होता ना, 2 वाजता. माहिती का, मी 2 वाजता झोपले होते, मला रील काढायची होती. मी बोलले की 4 वाजता मी उठेन. मी 4ला उठले, तयार झाले, साडी घातली, तयार झाले आणि तिथेच पप्पा आता आंघोळी गेले. आमची किती मस्त आंघोळ करून झोपलेली होती, जेवण बिवण करून. फायनल मी तयार झालेली आहे. कशी दिसते मी? चला तर आता आम्ही आलेलो आहोत टेरेस वरती कशाला रील काढायसाठी आले आणि मी रील याच्यामुळे काढण्यासाठी. साडी घातलेली. ते बोलते की तू मला ड्रेस मध्ये कशी थोडी पण नाही आवडत. आणि मी त्याच्यामुळे साडी हे घातलेली. प्रत्येक हजबंडचं असेल, बायको आपली साडीमध्येच चांगली वाटते. पण ना आता माझं साडी घातली ना, ही साडी डायरेक्ट खाली येते चालत चालत थोडी चालली तर मम्मी बोलली बापरे बघ, कबूतर बघा किती भारी दिसते. साडी कधी घेतलेली आठवते तुम्हाला? ही साडी मी आणलेली तुला कुठून माहिती का? कोमलताईच्या नवीन त्यांनी चालू केलं होतं त्यांनी साड्याचं ते तेव्हा घेतलेली ते मला ही साडी आहे की नाही? सुरतवरून आणलेली, मस्त आहे का नाही? पण आता ही साडी आहे चालू लागली. याची fashion गेली का? खाली खाली हे चालू आहे अजून पण. मस्त नवीनच आहे आहे ना, त्याच्यामुळे ब्लाऊज शिवलं तेव्हा ब्लाऊजच नव्हतं, तेव्हा आपण गाडी घेतली तेव्हा आम्ही असंच घातलं होतं फक्त सिंपल मध्ये. आता याचं ब्लाऊज शिवलेलं आहे पण इतके टाईट झालं ते ब्लाऊज, शिलाई करून पण नाही ना मग. आणि ढेरी पटामुळे खाली पण जाते साडी. मम्मी बोलली माझी की वरती घालायचं आहे साडी, बेंबीच्या खाली नका जाऊ. पहिले लोक कशी करत असते, ते लोक नाही का डायरेक्ट म्हणजे जेव्हापासून ते लग्न होऊन आले ना तेव्हापासून कंटिन्यू साडी घालायचे जोपर्यंत नाही, झोपताना पण साडीच असायची ना. हा ना, मग ताईच नाही हा, ताई पण तशीच आहे. बाकी ते उदाहरण देऊन काय, आमची ताई सकाळ संध्याकाळ साडी घालते. ते पहिल्याला कशा घालायची राहत 2 असेल? पोरी होस्तर नाही, 1 पोरगी होस्तर घालायची श्रेया होस्तर. माझा शिष्ट झाली तेव्हापासून साडीच घालते ती. काय माहित, तिची सासू बोलली ना गल्लाचा ड्रेस घालते, पण ती बोलती आता मला सवय झाली आणि एकदम तिथं जर का घालणं माहिती का डायरेक्ट आवडतीच ती कमराला अशी पॅक, अशी आज थोडस पण ढिल्लं नाही संधीची, इतकी पॅक. बरं जाऊ दे, भारी दिसते तू. मला कशी घातली ती पंचमीला बघितली पॅक साडी नेसून दिली, थोडं पण इकडे तिकडे हालत नाही, अशी सवय पडलेली. मम्मी पण साठीच घालते ना माझी कंटिन्यू. बोलत होते मम्मीला की मला ना मी फिरले का मला ना असा हसबंड भेटला पाहिजे किंवा साडी नाही घालू देऊ कंटिन्यू. तर खरंच तसा भेटलेला आहे. देवान माझी प्रार्थना ऐकलेली आहे. प्रार्थना केलेली आहे देवा प्रार्थना ऐकलेली आहे. देव तुझी प्रार्थना करतो आता. देवानी माझी प्रार्थना ऐकलेली आहे असं ऐकलेली बोलली का? मला वाटलं देवानी माझी प्रार्थना केलेली. बोलली. आणि मम्मी पण बोलली ते तुला तसंच भेटेल, आजी पण बोलली. मग त्यांनी प्रे केलं त्याच्यामुळे भेटलो मी तुला, नाही तर कशाच भेटलो असतो. हा का? बरं चला आपण आता रील काढूया. हा. आमचं किटोला खाली आता झोपेतून उठले. चल, एवढी जास्त हवाय ना इथे, एवढी जास्त मोबाईल हवाय. पडलाय साहेब तर बाप. माझा मोबाईल पण परत एकदा Stand पडला आणि स्टँड पण फुटलेलं आहे. आम्हाला रील काढता काढता स्टँड फुटून गेलेलं आहे, पूर्ण चकनाचूर झालेलं आहे. तुम्ही बोलणार काय गरज आहे मग एवढी व्हिडिओ काढायची लगे वरती जायची. पण काढावं लागते, हाय की नाही बरं? हा, ते बोलणार की आता विशाल आणि मायराची व्हिडिओ येत नाही शॉर्ट्स, हे पण बोलणार आणि हे पण बोलणार कशाला जायचं वरती, मग मोबाईल पडलाय तर. दोन्हीकडून बोलणार त्याच्यामुळे आम्ही. कारण कोणी चांगले पण बोलते काही वाईट पण बोलते, हाय की नाही? हा, बरोबर. आणि माझ्या बोलण्यानंतर काय सांगा, 2-3 जण लयच डिस्टर्ब होते माझ्या बोलण्याने. माझं बोलणंच कळत नाही कोणाकोणाला. कोणी बोलते लयच भारी बोलते मायरा, कोणी बोलते सवय लागलेली मायरा, सवय चालू आहे अजून तरी. मला माझे हसबंड बोलते की भारी जरा बोलते. नाही, काय नाही भारी बोलते, कधीच नाही बोलले तुम्ही. कधीच बोललेच नाही अजून भारी बोलती. मग काय बोलतो मी? धावता जावा तेव्हा धावत राहतं माझ्यावर. अगं मग कधी कधी नीट बोल, मला नीट बोल, समजलं नाही तर असं मला कर. समजलं मला नाही तर किट्टू मग रोज धावावं असं लागतं. आहे. मला किट्टू दादा रोज असं ते किट्टू पण लय अडकून बोलतो आणि तुझं पण भाषा समजत माझ्यामुळेच झालंय वाटतं ते किट्टूमुळे, आणि माझ्यामुळेच झालेलं आहे मला असं वाटतं. किट्टूचं ना. त्या आभाळ आलं त्याच्यामुळे काळं काळं दिसतंय. हा. मी बोललेलं चहा घेऊन येतं, आणत पण नाही. चहा घेऊन मस्त ते चहा ब्रेड खाल्ले असते मी, कसं तुम्हाला बटर चहा लावते. चल घरी जाऊ, काहीतरी खाऊ आणि आराम करू. चल आराम कर, स्वयंपाकाचा टाइम येणार आराम कर. स्वयंपाक करू. हा चल, काहीतरी खाऊ, पहिले काहीतरी खाय. मी झोप कधी पण झाली आम्ही- ना, ते 2च तास झोपले मी. आमची झोप बिलकुल नव्हती झाली, कारण की मी 3 वाजता एडिटिंग करून ही आणि हिने मम्मीचा ब्लॉग घेतला होता, मी केटूचा ब्लॉग घेतला होता. 3 वाजता एडिटिंग झाली आणि 3 वाजता नंतर आम्ही झोपलो आणि डायरेक्ट 6 वाजता उठलो. 3, 4, 5, 6 आमचा किट्टू 6ला उठलाय आणि मी तरी 6ला उठवलं किट्टूनी, म्हणजे 3च तास झोपलो होतो. त्याच्यामुळे कशी आज झोप दुपारी झोप घेतली आम्ही.
2 तास झोपले पण मग नाही ना का हे डोकं दुखतंय मग चक्कर आल्यासारखं थोडंसं बरं राहिलं बरं मी झोपले दुपार आता पण असं दुखत तुम्ही गेल्याच्या नंतर चक्कर आल्यासारखं होतं तुम्हाला. हा ना. तर आता मी आता स्वयंपाक बिपाक सगळं करते किट्टू दादा घरी आले की मस्त आपण तिघं पण झोपू थोडंसं नंतर आपण रील काढायला वरती जाऊ है की नाही. तर असा गेला आमचा पूर्ण बस. हा दिवस. आता पण रोज सवय लावायची लवकर झोपायची आणि मग सकाळी काय काम करायचे ते करायचे दिवसभर का करेक्ट. रात्री आमच्या किटोदाला माहिती की शिस्त लागलेली किटोदाला किट्टू लवकर झोपतो तो रोज आलं. 6 वाजताच उठतो आणि लवकरच उठतो म्हणजे झोपतो पण आता लवकर नाही 10 झोपतो आपल्या आणि 1 ला 2 ला 3 ला कोणी कितीही जागा असू द्या तो झोपून घेतो 10-11 वाजता. सवय लागते त्याला आता. आणि माहिती का असं रडत पण नाही काहीच करत नाही ते बोलतोय मला स्कूल मध्ये जायचं माझ्या फ्रेंडला भेटायचं इतका एक्साइटेड असतो काय सांगा पप्पा होमवर्क उठ रे आता पप्पा आता उठ. नाही का आता त्याला संध्याकाळ होईल ना तो स्वतःहून येतो माझ्याकडे पप्पा होमवर्क आहे लगेच त्याला ते होमवर्क घ्यावं लागतं पूर्ण. आणि मला टाइम भेटला की मी पण घेते पहिले धावते तू घे जाय कधी होमवर्क मला टाइम भेटल्यावर घेते आणि किटेश पप्पा रोज घेते होमवर्क त्याचा 1 तास. चला भेटू आता घरी गेल्यानंतर. सगळ्या जेवणापेक्षा मला तर इथं बिर्याणीच आवडते मटन चिकन सगळ्या व्हेज सगळ्यापेक्षा बिर्याणी पहिल्यापासूनच आणि मला पण सवय लागली आता इथं आल्यापासून. अरे बाप पहिले पप्पाला कसं होतं अहो पण सगळे आपण तेच करतो ना. अरे बाप मी तसं बोललेच नाही पण मी अशी बोलते की आपण रात्रीला फक्त नॉनव्हेज खातो सकाळी तर व्हेज खातो ना. बर मी भाकर देते टाकून मग तुम्हाला बिर्याणी सोबत खासां का मग खासां का मग पेसन पेता नाही येत ना भाकर. अरे वा पप्पाला आमच्या रोज भाकर लागते पण आज ना चिकन आणि मटन नाहीये बिर्याणी आहे. कधी आमच्या पण मनाचा इच्छा पूर्ण होत्या आम्ही हा ना चिकन वाली बिर्याणी ना पण पप्पा त्याच्यासोबत रसा आणि भाकर लागते ना असं बोलते तर कधी आमची पण मनात राहू द्या 4 दिवस तुमचं करा तुम्ही आम्हाला काम तकलीफ 4 दिवस तुमचं 1 दिवस आमचा नको का 4 दिवस आमचे नाही आम्हाला 12 महिने लागतो. अरे बापरे. तर चला यायला भूक लागली सगळ्याला भूक लागलेली आम्ही माझी फेवरेट बिर्याणी बनवते आज. तुम्हाला बोलले ते येऊ नका म्हणून तुम्ही आलेच परत. खिचडी भात बनवते का काय हा हे बटाटे बिटाटे टाकून मस्त खिचडी भात बनवणं चालू आहे. मला वाटलं बिर्याणी बनवते. कुकर आवाजच देणार नाही शिट्टी काय माहिती आता मी डबल झाकण लावून ठेवलं होतं शिजले असेल का नाही काय मी झालंय ना झालं बरोबर झालंय आता शिजलाय. कारण इथं आता किटोचा होमवर्कचा टाइम झालाय. होमवर्क हे बघा काय करतोय एल काढतोय तो. आता शिकलाय किटोचा आज आमचा. ते बघा कसं काढतो. ओके ही पेन्सिल कोणाची नाही माझीच आहे मी मॉल बनवून घेतली. माझ्या स्कूल मध्ये असं होमवर्क झालं आज मला दुसरी बुक भेटली. किटू दादा काढतोय टी काढतोय ना. गाईज नंबर रेड लाईन वरून ब्ल्यू लाईन घ्यायचंय खाली. ओके ही रेड लाईन वरून ब्लू लाईन आहे बघा. ही रेड लाईन आहे इथून ब्लू लाईन बस. पुरी लाईन काढली खालची पूर्ण लाईन काढली ना. हा चला आता दाखवले होते मी कम्प्लीट केला किट्टूने आजचा होमवर्क. आता आपण नाही का हे बघा अजून कम्प्लीट करतोय तो हळूहळू. गाईज मगर क्यों काढचा. आम्ही जेवण वगैरे सगळं केलंय. अरे सॉरी लाईट का बंद करते काय माहिती. मला फॅन बंद करायचा होता. याला आतापर्यंत बटन माहित नाही किती डोकं लावावं लागतंय फॅनचं यो बटन. आवाज आहे ना त्याच्यामुळे मी कळतं का तुम्ही मारलं नाही म्हणते मला. आता काय पब्लिक समोर सांगू मी. अरे बापरे तुम्ही मारता ना मला. हे काय आता मारते मारसान सांगते खासान मी. पासान. तुम्ही मारता ना मला मी नाही मारणार तुम्हाला. बिर्याणी बनवली होती मायराने आणि मी असं बोललो की चांगली नव्हती झाली तर हा, हे त्याच्यामुळे बोलले मी की रडतोय. मारलं नाही म्हणतीये आता. कारण माहिती का त्यामध्ये त्याच्यामध्ये मी बटाटे टाकली होती ना. आता एक्सेप्ट केलं का नाही. बटाटे जास्त झाले ती बटाटे मम्मी कापून दिले ते अशी अशी डेअरिंग पाहिजे बोलायची बायकोला. त्याला सांगतोय
तोंडावर बोलायची डेअरिंग पाहिजे. नाही पण सांगतो ना तुम्ही चांगली झाली नाही झाली. हा, चांगली झाल्यावर पण सांगतो, वाईट झाल्यावर पण सांगतो. हा पण कॅमेरा चालू असला की वाईट सांगता तुम्ही मला, हे एवढं नाही, नाही, नाही. एवढं मला माहितीये. कधी चांगलं झाल्यावर नेहमी चांगला रिव्ह्यू दिलेला मी. कारण ना बटाटे जास्त चालते त्याच्यामध्ये आणि ती खिचडी सारखी थोडी टेस्ट लागू लागली मला. आणि बिर्याणीची तिखट कमी. मसाला तिने जास्त टाकला होता, हम्म. तर त्याच्यामुळं व्यवस्थित नव्हती झाली. खाली पोटात गेली असेल ना, पोटभर खाल्ली असेल ना. कारण माहिती त्याच्यामध्ये थोडस चिकन कमी होतं आणि बटाटे जास्त चालते, त्याच्यामुळे त्याची थोडी टेस्ट वेगळी झाली ती. मी दुसऱ्या वेळेस तुम्हाला चिकन बिर्याणी बनवून दाखवेन. ही पण चिकन बिर्याणीच होती. पण त्याच्यामध्ये बटाटे जास्त होते ना, कसं सांगू. हा ना मग. चालेल. हा, तर आता आम्ही हा ब्लॉग इथे इथे सेंड सेंड करतो करू. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. कोणता आहे उद्याचा ब्लॉग? तुम्हाला सांगणार मी आता उद्याचा ब्लॉग. अच्छा, हिला माहिती आहे. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. हे काय प्लॅन करते काय नाही मला पण नाही माहिती. गुड नाईट, टेक केअर, बाय.